तर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगावमध्ये पराभव होणार। विधानसभेलाही शरद पवार हे अजितदादांना आंबेगाव शिरूरमध्ये धक्का देणार। आपला आवाज न्यूज नेटवर्क संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर मतदारसंघात यावेळी युतीकडून अजित पवार राष्ट्रवादी, विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे। मात्र त्यांची वाट अनेक कारणांमुळे बिकट झाल्याची चर्चा आहे। त्यात स्वतःसह आपल्या साहेबांची म्हणजे शरद पवारांची पद टिकवण्यासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी या मतदारसंघात सर्वस्व पणास लावले असून ही बाब वळसेंच्या विजयात अडसर ठरू शकते। वळसेंचा यावेळी पराभव होऊ शकेल यातील पहिले कारण म्हणजे त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने विकासापासून वंचित राहिलेला पश्चिम पट्ट्यातील आदिवासी। दुसरीकडे या मतदारांवर आंबेगाव पासून जुन्नर पर्यंत शरद पवार यांचा करिश्मा आहे। निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जुन्नरला त्यांचा मेळावा पवारांनी घेतला, त्याला वळसेंची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती। दुसरं महत्त्वाचं आणि मोठं कारण वळसे हे सुरुवातीला शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते। त्यानंतर त्यांना शरद पवारांनी एकदा नाही तर 7 वेळा आमदार केले, विविध मंत्रिपदे दिली, विधानसभेचे अध्यक्ष केले, तरीही त्यांनी त्यांची साथ सोडली। याचा राग शरद पवारांना मानणाऱ्या आंबेगाव शिरूरमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांमध्ये आहे। तो ते यावेळी मतदानातून डॉक्टर कोल्हे हे बाहेर काढतील असा अंदाज आहे। 7 वेळा आमदार राहिल्याने आंबेगावकरांना आता नवीन चेहरा हवाय, त्यातही शिरूर तालुक्यातील 37 गावांना आपल्या भागातील आमदार हवा असे आता वाटू लागले। 34 वर्ष एकच व्यक्ती आमदार असल्याने अँटी इन्कम्बन्सीचा फटका वळसेंना बसू शकतो। 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेला आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे येथून पुन्हा खासदार झाले। त्यांना वळसेंच्या आंबेगावमध्ये 19,259 मतांचे लीड मिळाले होते। ही बाब दुर्लक्षून चालणार नाही। विजयानंतर त्यांनी आपल्या साहेबांना सोडून गेलेल्या प्रत्येक आमदाराला धडा शिकवण्याचा निर्धार केला। त्याचा श्री गणेशा आपल्या मतदारसंघापासून म्हणजे जुन्नर, खेड, आळंदी, हडपसर, आंबेगाव पासून ते करणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। त्यांचा आंबेगावच नाही तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात मोठा करिश्मा कायम असल्याचे लोकसभेला पुन्हा दिसले आहे। तसेच आपल्या मतदारसंघात आपले आमदार निवडून आणण्यास त्यांचे प्रथम प्राधान्य राहणार यात शंका नाही। ही बाब वळसेंच्या मार्गात अडथळा ठरू शकते। त्यात त्यांची प्रकृती आता त्यांना अपेक्षित साथ देत नाही, याचा विचार मतदार करतील। हा सुद्धा त्यांच्या दृष्टीने मायनस पॉइंट असणार आहे। लोकसभेला राज्यातील वातावरण फिरले असून तशी काहीशी स्थिती अद्याप कायम आहे। वळसेंच्या मतदारसंघात आघाडीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेची मोठी ताकद आहे। त्यांना काँग्रेसची साथ मिळून आघाडीची वज्रमूठ झाली आणि या कारणांतून यावेळी वळसेंचा पराभवही होऊ शकतो असे वातावरण आहे। त्यामुळे वळसेंचा पराभव होणार की शरद पवारांची साथ सोडूनही ते विजयी होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।